सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची, मात्र लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच काही वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेत राहूच. मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर. हॉटेल वेस्टिनमध्ये शहांचा मुक्काम. तर आज गृह विभागाची घेणार महत्त्वाची बैठक. मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. मराठी भाषा दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं राज ठाकरेंना दिलं निमंत्रण. भाजपचे आमदार सुरेश धस घेणार संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी साधतायत संवाद. नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचं आंदोलन. अनधिकृत दर्गा न हटवल्यास समोरच मंदिर उभारण्याचा इशारा. तर अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात. पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीला मोठा दिलासा. दिंडोशी सत्र न्यायालयानं शिक्षा कमी करून दिले. नुकसान भरपाईचे आदेश. सांगलीत जीबीएसचा धोका वाढला. जिल्ह्यात जीबीएसचा 3रा बळी. खासगी रुग्णालयात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ. सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रेला आजपासून सुरुवात. देवीची विधिवत पूजा करून भरली ओटी. तर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.